गलगोटिया किंवा अशा तत्सम प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचं काही घेतलं तर भरपूर युनिव्हर्सिटीज आहेत की बरोबर. जे अशा पद्धतीच्या गिमिकरी गोष्टी करतायत. काही काही ऑर्गनायझेशन्सनी आम्हाला इनोव्हेशनच्या नावाखाली काय काय गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला किंवा काय काय गोष्टी पास ऑन करण्याचा प्रयत्न केला आमचं आम्हाला माहिती. मी त्यात इथं बोलणार नाही जास्त. म्हणजे एका कॉलेजने तर आता सांगायला हास्यास्पद म्हणजे असं दिलं होतं की साड्यांचं एक्झिबिशन भरवलं, हे देखील त्यांनी एक स्टार्टअप म्हणून आम्हाला सांगितलं. इकोसिस्टीम उभी राहते का? उभी राहते. लोकांनी कामं चालू केली आहेत का? केली आहेत. पण हा वेड्यासारखा जी काही रेस किंवा होड लागू नये की इकडून तिकडून आणून आपलं लेबल लावून, कारण की इनोव्हेशन व्हायला किंवा नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करायला काहीतरी वेळ लागतो. आज जर तू जर टेक्निकल इन्स्टिट्यूशनचाच विचार केला तर 13,000 भारतामध्ये टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स आहेत. हं. सगळेच असं नाही करत आहेत ते. एखाद्या विशिष्ट कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठात ऍडमिशन घ्यायची असेल तर मी कोणते क्रायटेरिया तपास? पेपरमध्ये ऍडव्हर्टिजमेंट ज्या येतात आणि नुसत्या बिल्डिंगा पाहून हुरळून जायची गरज नाही. लॅबोरेटरी दाखवल्यानंतरच तुम्हाला कळतं की ही नुसती तुम्हाला शोभे करता ठेवलेली चकाचक लॅबोरेटरी का हिचा खरंच खरी वापर होतो. ऍडमिशन घेताना सॉफ्ट इन्फ्रा ॲज वेल एज हार्ड इन्फ्रा, तिथलं कल्चर, ह्याचा नीट अभ्यास करायची गरज आहे. वी रिक्वायर बँकिंग बट वी मे नॉट रिक्वायर बँक्स. नाउ द क्वेश्चन वी रिअली नीड टू आस्क की हेच एज्युकेशन बाबतीतही सत्य आहे का? वी विल रिक्वायर सर्टनली इन एज्युकेशन बट वी मे नॉट रिक्वायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स इन करंट फॉर्मॅट. आज जो मुलगा फर्स्ट इयरला जातो तो 4 वर्षांनी नंतर तो जॉब मार्केटमध्ये उतरणार आहे. तोपर्यंत हे सगळं रिलेव्हंट राहणार आहे का? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गेले 2 दिवस भारतात होत असणारी AI समिट गाजतीये, पण वेगवेगळ्या कारणामुळे गाजतीये. विशेषतः एक रोबो डॉग, त्याच्यावरनं झालेली आंतरराष्ट्रीय चर्चा, त्यानिमित्तानं भारतात नक्की इनोव्हेशन कुठं आहे, खाजगी विद्यापीठं नक्की काय करतायत, या सगळ्या विषयी खूप जास्त चर्चा गेले काही दिवस, विशेषतः 2 दिवस चालू आहे. त्यामुळे आजची आपली मुलाखत ही त्याबद्दलच आहे. मी पुन्हा एकदा थिंक बँक वरती स्वागत करतो AICTEचे माजी व्हाईस चेअरमन आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचे माजी चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉक्टर अभय जेरे सर. तर स्वागत आहे थिंक बँक वरती परत एकदा. नमस्कार. ज्याबद्दल चर्चा चालू आहे, एक इनोव्हेशन, तुम्ही चीफ इनोव्हेशन ऑफिसर राहिलेले आहात आणि दुसरं खाजगी विद्यापीठ किंवा इंजिनिअरिंगचं शिक्षण, जिथं तुम्ही AICTEला व्हाईस चेअरमन म्हणून लीड करत होता. थेट फर्स्ट हँड अनुभव घेतलेली व्यक्ती आहात. हे जे काही प्रकरण झालं, नाव घेऊन बोलायचं तर गलगोटिया विद्यापीठाबद्दलचे आरोप प्रत्यारोप, रोबोडॉग, तुमचं विश्लेषण आकलन काय आहे? बेसिकली जर तू इनोव्हेशन इकोसिस्टमचा जर विचार केलास तर गेले 7-8 वर्षामध्ये इनोव्हेशन इकोसिस्टमला सगळ्या कॉलेजेसमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग असो, स्पेशल टेक्निकल कॉलेजेस आहेत, तिथं चांगला एक पुश मिळालेला आहे. हे निर्विवाद सत्य आहे. हं. या कॉन्ट्रोवर्सीशी त्याचं लगेच काही जोडायची गरज आहे असं मला वाटत. ओके. म्हणजे काय की ह्याविषयी चर्चा, ह्याविषयी एक माइंडसेट क्रिएशन, एक इकोसिस्टम क्रिएशन, की आपण नवीन टेक्नॉलॉजीजवर काम केलं पाहिजे. आपण नवीन प्रॉडक्ट्स आणि कन्सेप्ट्सवर काम केलं पाहिजे. ही हा माइंडसेट आता सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये तयार व्हायला चालू झालेला आहे. ओके. जो पूर्वी घोका आणि ओका ह्याच्या पुढे जात नव्हता. कारण की जर तू पूर्वीच्या सगळ्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स काढून बघितल्या, तर ते डिग्री देण्याकरताचे मुलं म्हणजे जर तुम्हाला गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये ऍडमिशन मिळाली नाहीये, तर तुम्ही प्रायव्हेटमध्ये जावा. तिथून BE-BTechची डिग्री घ्या आणि तुम्ही नोकरी करा. हा सरळ सरळ मार्ग होता. गेल्या 7-8-10 वर्षामध्ये आपण निश्चित असं म्हणू, की हे थॉट प्रोसेस चेंज झालेली आहे. ही थॉट प्रोसेस प्रत्येक लेव्हलला म्हणजे मॅनेजमेंटलाही कळलेलं आहे, की आता आपल्याला पेटंट, इनोव्हेशन्स या गोष्टीवर आपल्याला काम करायची गरज आहे. शिक्षक असतील म्हणजे किंवा मधली फळी जी व्हाईस चान्सलर्स किंवा ही असेल, त्यांनाही कळलेलं आहे, शिक्षकांनाही कळलेलं आहे आणि मुलांनाही कळलेलं आहे. आता तू जर उदाहरण गलगोटिया किंवा अशा तत्सम प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचं काही घेतलं, तर तिथे काय आहे आता अ, ह्या सगळ्याचा एक इनोव्हेशनचा एक बज निर्माण झाला असल्यामुळे इथेही एक रेस लागलेली. हं. ओके. की हं. हाऊ कॅन आय अट्रॅक्ट स्टुडंट्स? कारण की शेवटी यांचं सगळं बिझनेस मॉडेल या स्टुडंट्सच्या फीज आणि याच्यावर आहे आणि दे आर चार्जिंग क्वाईट हाय. सो हे सगळं म्हणजे आता तुला एका युनिव्हर्सिटीचं नाव आलं, पण अशा भरपूर युनिव्हर्सिटीज आहेत, की बरोबर. जे अशा पद्धतीच्या गिमिकरी गोष्टी करतायत.
म्हणजे मी तुला सांगतो, मी अ, एक 5-6 वर्षापूर्वी मी इनोव्हेशनचं एक रँकिंग चालू केलं होतं, आर्या म्हणून. ओके. आणि जेव्हा आम्ही हे रँकिंग अनाउन्स केलं आणि आता ते रँकिंग NIRFमध्ये मर्ज झालेलं आहे. हो. तर त्यावेळेस असं व्हायचं की जी आमच्याकडे माहिती यायची वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सकडून, तर आम्हाला 2 वेगवेगळे पॅटर्न्स दिसायचे. बरं. की एक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जे आहेत, म्हणजे मग त्या काय NITs असतील, IITs असतील, IISc बंगलोर असेल, ते डेटा पूर्ण द्यायचेच नाही. म्हणजे त्यांच्याकडे जास्त गोष्टी असायच्या चांगल्या सांगण्यासारख्या. इनोव्हेशन्स असतील किंवा त्याचे पेपर्स असतील, चांगले पेटंट्स असतील. कारण की कधी कोणी कन्सॉलिडेट केला नव्हता त्यावेळेस डेटा. त्यामुळे आम्हाला खूप लिमिटेड डेटा मिळायचा. ओके. ऑन द कॉन्ट्ररी प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स ज्या होत्या, ते भरभरून डेटा द्यायचे. हं. म्हणजे काही ऑर्गनायझेशन्सनी आम्हाला इनोव्हेशनच्या नावाखाली काय गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला किंवा काय गोष्टी पास ऑन करण्याचा प्रयत्न केला आमचं आम्हाला माहिती आहे. मी त्यात इथं बोलणार नाही जास्त. पण अक्षरशः आम्ही लाईन बाय लाईन जायचो, की तुम्ही जर आहे ना, म्हणजे एखादी युनिव्हर्सिटी सांगेल, की आमच्याकडे 200 इनोव्हेशन्स झालेले आहेत, 500 इनोव्हेशन झालेले आहेत आणि भरपूर वेळा कॉलेज प्रोजेक्ट्स ते इनोव्हेशन्स म्हणून दाखवले जायचे. किंवा अ, आपण विचारलं, की तुमच्याकडे किती स्टार्टअप्स आहेत? तर म्हणजे आता काय म्हणजे एका कॉलेजने तर आता सांगायला हास्यास्पद म्हणजे असं दिलं होतं, की साड्यांचं एक्झिबिशन भरवलं, हे देखील त्यांनी एक स्टार्टअप म्हणून आम्हाला सांगितलं. बापरे! किंवा आमच्याकडे योगा क्लासेस होतात ह्याचंही हेही एक स्टार्टअप म्हणून सांगितलं गेलं. म्हणजे स्टार्टअपच्या डेफिनेशन खाली काहीही खपवायचा प्रयत्न होत होता. सो आम्ही त्यावेळेस काय करत होतो, की आम्ही स्क्रुटिनी करत होतो प्रत्येक हं. गोष्टीची नीट, की बाबा रे, हे खरंच आहे का? आणि खूप साऱ्या गोष्टी एंट्रीज आम्ही डिलीट करायचो, की हे नाहीये. आम्ही त्यांना फोन करायचो, की हे तुम्ही जे सबमिट केलेलं आहे, हे चुकीचं केलेलं आहे, असं तसं. सो हे सगळ्या कॉलेजेसनी म्हणजे हे कुड बी अ गुड केस स्टडी आणि दॅट व्हॉट कॉलेजेस शुड नॉट डू. हं. ओके. हं. आणि या ह्याच्यातून मला असं वाटतं, की सगळे कॉलेजेस शिकतील, की आपण अशा पद्धतीची गिमिक्री करायची गरज नाहीये. थोडा थोडा उशीर झाला तरी चालेल, पण एक काय म्हणता येईल त्याला, की एक विश्वासार्हता निर्माण व्हावी, अशा पद्धतीचे आपण प्रॉडक्ट्स दाखवायची गरज. हं. हं. सो असं मला वाटतं, की ह्याचा एक पॉझिटिव्ह साइडनीही एक चांगला इम्पॅक्ट होईल, की ना कॉलेजेसचे थोडेसे डोळे उघडतील. आता तुला सांगतो, मी असे इव्हेंट्स केलेले आहेत. म्हणजे आम्ही अखिल भारतीय शिक्षा समागम मी 2-3 वर्ष कोऑर्डिनेट करत होतो. आणि त्यावेळेस ह्याच कॉलेजेस काय करतात, हे मला माहिती होतं. ओके. हं. त्यामुळे त्यांना स्टॉल्स देताना किंवा त्यांचे स्टॉल्स लावताना तुम्ही काय दाखवणार आहे, हे मला दाखवा. हं. हे मी सांगत होतो. मी प्रत्येक प्रॉडक्ट त्या स्टॉल्समध्ये ठेवलेला मी स्वतः व्हेरिफाय करत. हं. की बाबा तुम्ही दाखवताय का, की तुम्ही कुठला प्रॉडक्ट ठेवणार आहात बघा. तुम्ही मला सांगणं, की आम्ही काही 4 रोबोट ठेवणार आहेत, आय विल नॉट एक्सेप्ट. आणि मी हे व्हॅलिडेशन इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ द काइंड ऑफ इन्स्टिट्यूशन करायचो. म्हणजे जर IITतून जरी येत असेल हं. किंवा NITतून जरी येत असेल, तरी मला प्रॉडक्ट ॲक्चुअली बघायचं. हं. आणि मग माझी टीम जी होती इनोव्हेशनची, ती टीम पूर्ण दाखवायची, की हा प्रॉडक्ट आहे, हा प्रॉडक्ट आहे, हा प्रॉडक्ट आहे. मग कुठे जर काही शंका आली, की अ, हा प्रॉडक्ट दुसरीकडून आणू तर आम्ही मग आमच्या बाजूने आमचा सर्च करायचो. नाही, नाही, हा नको, हा ठेवा. अशा पद्धतीचं आम्ही करायचो. सो मला असं वाटतं, की या सगळ्या ह्याच्यात अटेन्शन टू डिटेल्स जे आहे, ते हं. या इथं कुठेतरी ते चुकलं. आणि हं. ऑर्गनायझर्स जे काही ऑर्गनायझर्स होते, त्यांनी पण ते व्हॅलिडेट करायची गरज होती, की कुठले प्रॉडक्ट्स कुठल्या युनिव्हर्सिटीज दाखवणार आहे. हं. पण यातनं असा मेसेज गेला का जगभरात, की भारतात जे जुगाड म्हणलं जातं, हं. ते अशा एक्स्ट्रीमला गेलंय, की दुसरं कुठलं तरी विकत आणा. त्याच्यावर स्वतःचं स्टिकर चिकटवा आणि आपलं म्हणून दाखवा. आणि मग ही जेनेरिक इमेज देशाची त्या एका घटनेनं जगात होतीये का? नाही, मला असं नाही वाटत. अ, हे इमेज भारताचं होऊ नये, याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. कारण की ते सत्य नाहीये. हं. ओके. हां. खूप चांगले प्रयोग आपल्याकडे होत आहेत. आपल्याकडे खूप चांगले प्रोजेक्ट्सवर मुलं कामं करतायत. हं. म्हणजे आता मी तुला सांगतो, तुला माहिती आहे, आता मी गेले 10 वर्ष स्मार्ट इंडिया हो. हॅकॅथॉन करतो. मी तर ॲक्चुअली प्रॉब्लेम स्टेटमेंट्स देतो. मुलं आमच्या समोरच बनवतात. हॅकॅथॉन्समध्ये आणि मग तेच प्रोजेक्ट्स आम्ही पुढे घेऊन जायला प्रमोट. त्यामुळे तिथे तर आता त्याच्यामध्ये आता गन शॉट डिटेक्शन सिस्टम सारख्या सिस्टम्स आहेत ज्याला DRDOनी फंड करतात. म्हणजे काय, की ना फॉर एक्झाम्पल हा DRDOचाच प्रॉब्लेम स्टेटमेंट होता.
की स्नायपर कुठेतरी लांब बसलेला आहे आणि तो गोळी मारतो. तर कुठून गोळी आली हे एक्झॅक्टली कळत नाही आपल्याला आणि हं. एस्पेशली रात्री जर आले. तर कुठून गोळी आली आणि त्याचं किती डिस्टन्सवर आहेत. सो आपल्या इथल्या मुलांनी गनशॉट डिटेक्शन सिस्टम ॲक्चुअली एआय वापरून डेव्हलप केली. बरं. हं. आणि आता डी-आर-डी-ओ त्यांना फंड करतंय टू ॲक्चुअली टेक इट ऑफ. त्यांनी प्रूफ ऑफ कन्सेप्ट दाखवली. बरं. नाऊ दे आर फंडेड बाय डी-आर-डी-ओ टू टेक दॅट कन्सेप्ट फॉरवर्ड. हं. सो आता त्याला 2 वर्ष लागणार आहेत, 2.5 वर्ष लागणार आहेत हं. या सगळ्याला. म्हणूनच मी तुला मगाशी सांगितलं ना, की इकोसिस्टम उभी राहतीये का? उभी राहतीये. हं. लोकांनी कामं चालू केली आहेत का? केली आहेत. पण हा वेड्यासारखा जी काही रेस किंवा होड लागू नये, की इकडून हं. तिकडून आणून आपलं लेबल लावून कारण की इनोव्हेशन व्हायला किंवा नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करायला काहीतरी वेळ लागतो. हं. सो तो पेशन्स त्यांनी ठेवला पाहिजे हं. आणि तो पेशन्स आपणही ठेवला पाहिजे आणि इंडिजिनियस प्रॉडक्ट्सना आपण जर नीट शोकेस करू शकलो तर मला गॅरंटी आहे की हा एक ॲक्सिडेंट असेल. हा एक ऍक्सिडेंट म्हणून किंवा इन्सिडेंट म्हणून हं. लोक तो विसरून जातील आणि चांगल्या प्रोजेक्ट्सवर चांगल्या टेक्नॉलॉजीजवर लोक काम सर याच्या बाबतीत असं म्हणतात, की ओव्हरऑल कल्चर बदललंय, स्टार्टअपचं आलंय, इनोव्हेशनचं आलंय. ते दिसतंय आजूबाजूला बोलताना. पण कित्येकदा सरकार किंवा अगदी ए-आय-सी-टी, यू-जी-सी या सगळ्याला जे पैसे देतं, त्यानं खूप गोष्टी बदलतात. म्हणजे राइट इंटेंट बट रॉंग इम्प्लिमेंटेशन. उदाहरणार्थ तुम्ही इन्क्युबेशन सेंटर काढले की ₹5,00,00,000 विशिष्ट पेटंट मिळाले की ₹2,00,00,000. त्यामुळे एक प्रकारे पेटंट इन्फ्लेशन, ॲप्लाय करून सोडून द्यायचं, स्टार्टअप इन्फ्लेशन ज्याची तुम्ही उदाहरणं दिलीत, हाच नॉर्म झालाय का? नाही, हे बघ मी तुला एक गोष्ट सांगतो. जेव्हा एखादी इकोसिस्टम डेव्हलप होत असते, त्यावेळेस आहे ना ती थोडीशी अनऑर्गनाइज्ड पद्धतीनेच इनिशियली डेव्हलप होते. ओके. म्हणजे कुठलंही असलं की त्याच्यात जसं आपण म्हणतो की कुठलाही कार्यक्रम केला, की त्याच्यात हौशे-गवशे नवशे असतातच. हो, अ, तेच इथे पण आहे. हो. ओके. सो ह्याच्यामध्ये सगळेच वाईट लोक आहेत असं आपण निश्चित म्हणू नये किंवा वी शुड नॉट म्हणजे मला तुला रिक्वेस्ट करायचं की वी शुड नॉट ॲक्चुअली टेक एन एक्स्ट्रीम एक्झाम्पल अँड हं. मेक अ जनरलायझेशन आउट ऑफ इट. बरोबर. हं. हं, सो ते आपण टाळायची गरज. हं, अ, आज जर तू जर टेक्निकल इन्स्टिट्यूशनचाच विचार केला तर 13,000 भारतामध्ये टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स आहेत. हं. सगळेच असं नाही करत आहेत रे. ओके. बरोबर. खूप सारी लोकं किंवा बहुतांशी लोकं खूप चांगलं काम करायचा प्रयत्न करतात. हं, पण त्यांना लाईमलाईट अजून मिळत नाही. कारण की का का त्यांना मिळत नाहीये? कारण की अजूनही त्यांच्या टेक्नॉलॉजीज तेवढ्या शोकेसेबल किंवा काय म्हणतात तेवढ्या मच्युअर नाहीयेत. रॉ आहेत अजून. त्याला हं. वेळ लागणार आहे. म्हणजे आज समिट झालं हे निश्चित ही एक छान सुरुवात आहे. पण मला असं वाटतं, की अजून एक 3 वर्षांनी, 4 वर्षांनी जेव्हा इव्हन एआय असे समिट्स होतील आपल्या ह्याच्यात, तर वी विल सी लॉट ऑफ इंडिजिनियस प्रॉडक्ट्स हं. कमिंग फ्रॉम इंडियन इन्स्टिट्यूशन. सो आणि ह्या सगळ्याकरता जर तुम्हाला इन्स्टिट्यूशनल सपोर्ट नसेल, गव्हर्नमेंट हं. कडून सपोर्ट नसेल इनिशियली, तर थोडासा म्हणजे तिथे आपण द्यायची खरं गरज आहे. म्हणजे मग ए-आय-सी-टी असो किंवा यू-जी-सी असो, स्टार्टअप इंडिया प्रोग्राम असो. अ, काही गोष्टी फसणार आहेत. हं. हं. पण म्हणजे ते प्रोग्राम चुकीचं करतायत का असं नाही. आपल्याला आपल्याला ते प्रोसेसेस अजून रोबस्ट निश्चित करता येतील. पण हार्ट इज इन राइट प्लेस अँड डायरेक्शन इज अल्सो राइट. हं. सो मला असं वाटतं, की निश्चितच आपण चांगला तुला चांगला आय-पी आपल्याकडून येताना दिसेल. म्हणजे मी स्वतः मुलांशी खूप बोलतो. हो. मी कॉलेजेसमध्ये खूप साऱ्या व्हिजिट करतोय. सो मला जेन्युइनली असं वाटतं, की ती इकोसिस्टम आता व्हायला लागली. मी अजून थेट विचारतो, तुम्ही या 13,000 इन्स्टिट्यूट्सशी डायरेक्टली, इनडायरेक्टली संपर्कात आलेला आहात गेल्या 8-10 वर्षात. सरकारीच चांगलं काम करतात, प्रायव्हेट करत नाहीत असं आहे का? कारण आता ते डोक्यात यायला लागलं, की बघा सरकारीत म्हणून ॲडमिशन घ्यायची असते. दुसरं चांगल्या प्रायव्हेट आणि वाईट प्रायव्हेट असं आहे का? ओव्हरऑल हाऊ विल यू क्लासिफाय? मी मी तुला खरं मनापासून सांगतो. मी सरकारी इन्स्टिट्यूटशी बोलतो. मी तेवढ्याच प्रायव्हेट इन्स्टिट्यूटशी बोलतोय. मी अजिबात असं म्हणणार नाही, की सगळे सरकारी इन्स्टिट्यूट्स खूप चांगलं काम करतात. आणि मी असं तर त्याहूनही अजिबात म्हणणार नाही, की सगळे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स खराब काम करतात. ओके. सो हे जे काही अ, अ, एक जनरलायझेशन आहे, हे पूर्णपणे आपण टाळायची गरज आहे. हं, ओके. खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज मी नाव कोणाचं आत्ता इथं घेणार नाही.
पण खूप साऱ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत की जे जेन्युइनली खूप चांगलं काम करतात. हं. ओके. कितीतरी मी असे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचे ओनर्स आहेत, त्यांना मी ओळखतो. हं, की ज्यांना एक काय म्हणतात इंटरनॅशनल क्लासच्या इन्स्टिट्यूशन्स उभ्या करायच्या. हं. ओके. सो निश्चितच अ, आपण हे जनरलायझेशन करू नये. मी मुलांना किंवा पालकांना एकच निश्चित सांगेन, की तुम्ही जेव्हा इन्स्टिट्यूट निवडता, तर ती इन्स्टिट्यूट ॲज अन इंडिव्हिज्युअल तुम्ही स्टडी करा. की त्याचा ओनर कोण आहे? त्याचं काय मग तिथल्या इनोव्हेशन इकोसिस्टम्सची काय परिस्थिती आहे? तिथून खरंच किती स्टार्टअप्स ग्रॅज्युएट झालेत. जर तुम्हाला स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनबद्दल बोलायचं आहे. तिथून पेटंट नुसते फाईल नाही, तर किती ग्रांट झालेले आहेत. नुसतंच ग्रांट नाही, तर त्याचं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर्स किंवा कमर्शियलायझेशन किती झालेलं आहे. हं. ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही नीट अभ्यास केला आणि परत मुलांचं म्हणजे एम्प्लॉयबिलिटी असते, मग किती मुलांना काय एम्प्लॉयमेंट मिळते, काय तर ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा जर तुम्ही विचार करून जर तुम्ही इन्स्टिट्यूट निवडली, तर प्रायव्हेट किंवा म्हणजे सरकारी त्या गोष्टींकडे आपण खूप असं काही तफावत करायची गरज नाही. मी तुला सांगतो, खूप साऱ्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत, की जिथे 50% पण फॅकल्टी. हं. ओके. सो आणि प्रायव्हेटमधल्या काही-काही इन्स्टिट्यूट्समध्ये फॅकल्टी जास्त चांगल्या आहेत. हं. सो असं असं जनरलायझेशन पूर्णपणे टाळावं. माझा प्रॅक्टिकल प्रश्न हं. आहे. या सगळ्याचा इम्पॅक्ट असा होईल, की मी कुठलं कॉलेज निवडायचं यावेळेला जास्त विचार करीन. हं. ॲज अ पेरेंट कोणी समजा 40शीतले बघत असेल त्यांच्या मुलांसाठी, भावा-बहिणीसाठी काय नेफ्यूजसाठी. अशा वेळेला मला तुम्ही तुमच्या अनुभवातनं सांगा, की एखाद्या विशिष्ट कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठात माझ्या ओळखीच्या पाल्यानं ॲडमिशन घ्यायची असेल, तर मी कोणते क्रायटेरिया तपासेल? खूप छान प्रश्न आहे परत आणि 2-4 क्रायटेरियाज तर आपल्याला निश्चितच बघावे लागतील. एक म्हणजे आज अजूनही भारतामध्ये जेव्हा शिक्षणाकरता आपण ॲडमिशन्स घेतो किंवा वी आर अन ॲस्पिरेशनल सोसायटी. म्हणजे काय, तर आपली अपेक्षा अशी असते, की मला माझ्या मुलाला आयदर जॉब मिळावा आणि किंवा त्यांनी स्वतःचा काय धंदा, स्टार्टअप आहे ते करावं. हो. ओके. सो मागच्या 4 वर्षाचा, मागच्या 5 वर्षाचा हा निश्चित एनालिसिस, की बाबा एम्प्लॉयमेंट किती तिथून म्हणजे किती मुलं प्लेस झाली हे ते बघायची गरज आहेच निश्चित. अ, कुणाला किती सॅलरी मिळाली आहे, ते किती पॅकेज मिळालंय या गोष्टीकडे फारसं लक्ष किंवा हुरळून जाऊ नये. हे नोकरी मिळाली आहे का? चांगली नोकरी मिळाली आहे का? हा एक निश्चित असावा. दुसरा मुद्दा असावा, की इथून काही स्टार्टअप्स निघाल्या आहेत का? किती इन्क्युबेट केल्या आहेत? किंवा त्या ग्रॅज्युएट झाल्या आहेत का स्टार्टअप? हा एक दुसरा मुद्दा निश्चित असा. पण त्याहूनही अजून एक महत्त्वाचा मुद्दा एखाद्या तुम्ही हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जाणार आहात. तर त्याच्यामध्ये की तिथे पोस्ट ग्रॅज्युएट्स कोर्सेसला किंवा पी-एच-डी करता काय इकोसिस्टम आहे? हं. हाही एक हायर एज्युकेशन करता काय इकोसिस्टम आहे आणि ती किती रिगरस आहे. ह्या गोष्टीचाही एक थोडासा एनालिसिस करायची गरज आहे, की बाबा इथे एम-टेकला पोरं आहेत का? किंवा इंजिनिअरिंग बरोबर. असेल तर किंवा मास्टर्सला पोरं आहेत का? किंवा इथं पी-एच-डी करतायत का? त्या त्या मुलांचं रेप्युटेशन काय? किंवा तिथून काही पब्लिकेशन्स चांगले निघतायत का? पेटंट्स चांगले निघतायत का? कारण की जेव्हा तुमची इनोव्हेशन आणि रिसर्च इकोसिस्टम जेव्हा रोबस्ट असते, ती ऑटोमॅटिकली खाली पर्क्युलेट होते तुमच्या ग्रॅज्युएट किंवा प्रोग्राम्स. ओके. हं. तो माइंडसेट पर्क्युलेट होतो. ती लोकं इंटरॅक्ट होतात. त्यामुळे आज तू बघ ना, की आज जर तू ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स चांगल्या इन्स्टिट्यूट्स काय म्हणजे आय-आय-एस-सी बंगलोर असेल किंवा आय-आय-टी असेल किंवा काही सी-एस-आर लॅब्स असेल, की जिथे आता प्रोग्राम्स चालू झालेत. तर त्या इन्स्टिट्यूट्स चांगल्या का आहेत? तर हं. त्या इन्स्टिट्यूट्समध्ये रोबस्ट तुला एक रिसर्च सिस्टम, इकोसिस्टम मिळेल. हं. ओके. चांगलं त्याचं तिथे चांगलं एक कटिंग एज काम होतं. ओके. राइट. आणि मग जेव्हा तुम्ही कटिंग एज काम करणारा प्रोफेसर असेल किंवा फॅकल्टी असेल किंवा तिथले स्टुडंट्स असतील आणि मग तिथे जर तुम्ही अंडर ग्रॅड्स आले, हं. तर काय होतं की
ही जी मास्टर्स मुलं असतात किंवा पीएचडी मुलं असतात, ही कुठेतरी या मुलांचे मेंटर्स होतात. कारण की प्रोजेक्ट्समध्ये कुठेतरी ते जॉइन होतात. कुठेतरी एक त्या ग्रुप ॲक्टिव्हिटीजमध्ये एकमेकाशी ते कनेक्ट होतात. बरोबर. आणि तिथं ॲक्चुअली तुमच्या कक्षा रुंदावतात. ओके. हं, तुमचा एक वर्ल्ड व्ह्यू चेंज होतो. हं, आणि तो वर्ल्ड व्ह्यू चेंज होणेही खूप गरजेचं आहे. हं, आणि ते एक कसं होतं, जेव्हा वरचा जो लेयर आहे ना, तो रोबस्ट असेल हं, आणि तो आहे का तिथे इन्स्टिट्यूटमध्ये, हे जास्त चेक करायची गरज आहे. ओके. हं, आणि जर तसा असेल, तर मग तिथे ॲडमिशन घ्यावी अ, असं मला वाटतं. त्यात परत फॅकल्टीजचा थोडासा क्वालिफिकेशन्सचा इथे अभ्यास निश्चित करावा. म्हणजे आता इतक्या इन्स्टिट्यूट झालेल्या आहेत शेवटी, की तुम्हाला थोडंसं ते चोखंदळ व्हावं लागणार आहे, की मी इथे ॲडमिशन घ्यायची आणि मी इथं नाही घ्यायची. हं, सो तो थोडा तुम्हाला तो अभ्यासही करावा लागणार आहे. आणि मला असं वाटतं, की फक्त पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट ज्या येतात आणि नुसत्या बिल्डिंगा पाहून हुरळून जायची गरज नाही. असं होतं, की एवढी भारी बिल्डिंग आहे, तेवढी भारी बिल्डिंग आहे, अशा ह्यानीच लोकं हुरळून जातात आणि मग प्रॉब्लेम्स क्रिएट. मी याच्यावरच येणार होतो, की हार्ड इन्फ्रा दिसायला छान असतो हो, आणि आता एस-आय-एच निमित्तानं गेलो किंवा कधीही गेलो तरी देशभरात हो, छानच आहेत कॉलेज बांधलेली. हो, हो, अशा वेळेला हा जो सॉफ्ट इन्फ्रा आहे, हो. हा ओळखायचा कसा, तपासायचा कसा, की अरे इथं खरंच इकोसिस्टम आहे का? सीनियर ज्युनियर संवाद आहे का? का याच्यात पण काही खोटं सांगतात, तपासायचं कसं? ते आता बघ ना, तू जर आता ए-आय-सी-टी असेल किंवा यू-जी-सी असेल, तर तुला त्यांचा एक कंपल्शन नॉर्म आहे, की तुम्हाला तुमच्या फॅकल्टीजच्या डिटेल्स तुमच्या वेबसाईट्सवर ते टाकायला पाहिजे. हं, ओके. मग तुम्हाला आज जर तुम्ही काय तिथले डीन्स किंवा तुम्ही जर फॅकल्टी बघितली, की कोण आहेत सीनियर फॅकल्टी. तुम्ही जर स्कोपस त्यांचे इंडेक्स पेपर्स काय आहेत किंवा हे तर तुम्हाला आता इझिली सर्च करता येतं, की हो, बाबा रे यांचं पब्लिकेशन रेकॉर्ड काय आहे? हे किती वर्ष तिथे आहेत? हे कधी शिकलेत? कुठून शिकलेले? याचं तुम्हाला सगळा इन जनरल एक प्रोफाइल मिळतो. हं, ओके. त्याच्यातून तुला एक व्यक्ती शिकवणारा कसा आहे? अ, हं, हे तर तुला तिथे कळतं. कारण की शेवटी डे टू डे आपला मुलगा ह्या शिक्षकाच्या संपर्कात येणार आहे किंवा त्या शिक्षकाच्या किंवा ह्या 20 लोकांच्या संपर्कात येणार. हं, असं जर आपण म्हणतो, हे 20 लोकं कोण आहेत? ह्याची हं, माहिती करून घेणं तर काही अवघड नाहीये. हं. तर हं, तो एक निश्चित विचार करायची गरज आहे. हो, दुसरी गोष्ट, की आहे ना, जेव्हा तुम्ही फक्त जेव्हा इन्फ्राचा तुम्ही विचार कराल, म्हणजे मी भरपूर वेळा तर मला असं होतं, की कॉलेजेसना बोलावलं जातं. मी कॉलेजेसना जातो आणि अ, ते मला मग ही आमची लॅबोरेटरी, ती आमची लॅबोरेटरी हे ते दाखवतात. आणि लॅबोरेटरी दाखवल्यानंतरच तुम्हाला कळतं, की ही नुसती तुम्हाला शोभेकरता ठेवलेली चकाचक लॅबोरेटरी का हिचा खरंच कधी वापर होतो. हं, हे तुम्हाला बघितल्यानंतर कळतं. राइट. ओके. हं. तर जेव्हा मला अशा चकाचक लॅबोरेटरीज दिसतात ना, त्यावेळेस इट्स आत्ताच्या साध्याच्या म्हणजे जेनझीच्या भाषेत रेड फ्लॅग फॉर मी. हं, हां, ओके. इट्स नॉट अ ग्रीन फ्लॅग. जेव्हा मला लॅबोरेटरीज खूप वापरलेल्या, अस्ताव्यस्त अशा जेव्हा दिसतात आणि तिथं मुलं आहेत आणि जेव्हा ती 24 तास काम करतात, जेव्हा एखादी वास्तू जर 24 तास वापरली जात असेल मुलांनी, तर तुम्हाला त्याची अवस्था कळते काय होते ते. हो, हं. सो जेव्हा तुम्ही इन्फ्रा व्हिजिट करायला जाताय, हं, त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी पण बघितल्या पाहिजेत. हं, हं, की आहे ना बाबा रे खरंच लॅबोरेटरी वापरल्या जातायत का तिथे? किंवा तिथल्या लायब्ररीजमध्ये लोकं आहेत. सो कारण की हे सगळं काय आहे त्या इकोसिस्टमचा एक भाग आहे. हं, तिथल्या त्या कल्चरचा एक भाग आहे. राइट. म्हणजे तिथे जर ते कल्चर असेल, की आम्ही रात्रभर लॅबोरेटरीत म्हणजे पडलेली आहेत पोरं आणि काहीतरी करतायत, टिंकरिंग करतायत, काहीतरी प्रोजेक्ट्सवर कामं करतायत. तर तुम्हाला तिथल्या लॅबोरेटरीज फार वेगळ्या पद्धतीच्या तुम्ही आय-आय-टीजमध्ये जाऊन बघा. तिथल्या हं, लॅबोरेटरीज काय आहेत? कारण की तिथं म्हणजे काय म्हणतात 100% पेक्षा जास्त युसेज असतं. त्याच्या राइट. कपॅसिटीपेक्षा जास्त युसेज होतं. हं, आणि इथे भरपूर वेळा मी काही कॉलेजेसमध्ये जेव्हा जातो, त्यावेळेस ते मला इतकं सगळं चकाचक मला दिसतंच, ते कळतंच, की अरे बाबा हे म्हणजे हं, मला भरपूर वेळा वाटतं, की का तुम्ही वापरत हं, ओके. सो ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरकडेही कसं बघावं? ह्या हो, गोष्टी ही थोडासा त्याला एक तो तो आय ठेवायची गरज आहे. हं, आणि सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर जर म्हणलंस तू, ते तर तुम्हाला नीट बसून तुम्हाला बघावं लागेल, की कोण आहे, काय आहे, मॅनेजमेंट कोण आहे,
त्या मॅनेजमेंटचे म्हणजे त्याचा जो चेअरमन आहे किंवा त्याची काही जर तुम्ही भाषणं आता युट्यूबवर भरपूर ठिकाणी त्याचे व्ह्यूज मिळतात त्याचे हो. तर ते थोडेसे बघावे की हं, बाबा रे ह्याला कुठे पुढे काय घेऊन जायचंय आणि ऐकलं की कळतं हं, की कोण किती पाण्यात आहे. हं. अजून एक थेट प्रश्न. नॅक अक्रिडेशन, NIRF रँकिंग आणि तत्सम सरकारी जे पॅरामीटर्स आहेत, त्याच्यावरती मी किती विश्वास ठेवायचा? ते इंडिकेटिव्ह पॅरामीटर्स आहेत असं मी अक्रेडिटेशनची गरज आहे. सरकार काय करतं ह्या सिस्टीम्स थ्रू की एक ब्रॉड बेस सिस्टम उभी करायचा प्रयत्न करतंय हं, की जे पॅरामीटर्स आपल्याला लावता येतील आणि एक गुणवत्ता आपल्याला चेक करता येईल. हं. ओके. अ, त्याच्यातले काही पॅरामीटर्स गेम करू शकता का तुम्ही किंवा तुम्ही फसवू शकता का पॅरामीटर्सना त्या? फसवू शकतात आणि लोकं फसवतात. हं, म्हणजे असं काही असं कुठेही कोणीही मानायची गरज नाही, की नाही, नाही असं मी गव्हर्नमेंटमध्ये होतो. पण मी स्पष्ट सांगतो, की फसवायचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी फसवायचा प्रयत्न होतो. हं. हं. हॅव्हिंग सेड दॅट हॅव्हिंग सेड दॅट हे एक पॅरामीटर्स एक आपण इंडिकेटिव्ह म्हणून घ्या. म्हणजे उद्या जर कोणी म्हणलं, की ना बाबा हे येणार आहे रँकिंग 47 कॉलेज 47 आहे आणि हे 41 आहे. म्हणून 47 आणि 41 मध्ये खूप वेगळा हं. 2 फरक असणार आहे. तर असं काही फार मला वाटत नाही. ओके. बरोबर. ऑन द कॉन्ट्रेरी काही पॅरामीटर्समध्ये 47वे कॉलेज 41व्या कॉलेजमध्ये पेक्षा जास्त चांगलं असू शकतं. हं, ओके. सो गव्हर्नमेंटच्या ह्या ज्या काही सगळ्या प्रोसेसेस आहेत, हे इंडिकेटर म्हणूनच तुम्ही वापरा. पण त्याच्यावर तुमचं सोलली जजमेंट तुम्ही किंवा डिसिजन बेस करू नका. हो. ओके. शेवटी मी प्रत्येक व्यक्तीला, विद्यार्थ्याला आणि पालकांना सांगेन, की तुम्हाला तुमच्या आयुष्याचा किंवा भविष्य हे तुम्हाला तुमच्या हातात त्याचं तुम्हाला घ्यावं लागणार. यू हॅव टू टेक चार्ज ऑफ इट. हं, साध्या भाषेत. यू हॅव टू टेक कंट्रोल ऑफ इट. हं, आणि ॲडमिशन घेताना जसं म्हणलं सॉफ्ट इन्फ्रा ॲज वेल एज हार्ड इन्फ्रा, तिथलं कल्चर हं, ह्याचा नीट अभ्यास करायची गरज आहे. हं, जाऊन वाटल्यास काही अल्युमिनाईजना भेटा, हं, तिथल्या मुलांना जाऊन भेटा, हं, हॉस्टेल्समध्ये जाऊन भेटा. हं, हं. फक्त एक टूर करून आले, हे छान आहे, ते छान आहे, ते हां, 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 हे छान आहे. अशा पद्धतीचा त्या त्या काय वलयातून किंवा त्या त्या तो जो एक हॅलो असतो त्याच्यातून बाहेर पडून थोडंसं एक काय म्हणतात स्क्रुटिनी एक तुम्हाला एक चांगली स्क्रुटिनी करायची गरज आहे हं. बिफोर यू टेक ॲडमिशन. एक मूळ प्रश्न पडतो, की एआय आलं, MOOCs आले. अशा वेळेला शिक्षण बऱ्यापैकी डेमोक्रेटाइज झालंय हं, आणि समजा कॉलेजेसना प्लेसमेंट स्कूल्स हं, किंवा इथं गेल्यावर प्लेसमेंट मिळतं म्हणून धरलं, हं, तर प्लेसमेंटची शाश्वती दिसत नाही. हं. अशा वेळेला विशेषतः तांत्रिक आणि तत्सम जे उच्च शिक्षणाचे कॉलेजेस आहेत, विद्यापीठं आहेत, त्यांचा रिलेव्हन्स राहील का? सो आता जर तू बघितलंस ज्या पद्धतीने हायर एज्युकेशन इव्हॉल्व्ह होतंय, हे प्रचंड फास्ट स्पीडने इव्हॉल्व्ह हं, होतंय. आणि 20 वर्षाचं पूर्वीचं जर आपण बँकिंग बघितलं, तर ते ह्या सगळ्या फ्लक्समधून चाललं होतं, जसं हं. आता एज्युकेशन चाललंय. ओके. 20 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वीचं जर तू बँकिंग बघितलं, तर इट वॉज रिअली व्हेरी इट वॉज अ बरं. पेनफुल एक्सपिरियन्स. आज आपण वर्षोनवर्ष बँक्समध्ये जातो. हो. हं. म्हणजे काय? वी रिक्वायर बँकिंग, बट वी मे नॉट रिक्वायर बँक्स. हं, नाऊ द क्वेशन वी रिअली नीड टू आस्क की हेच एज्युकेशन बाबतीतही सत्य आहे का? की वी विल रिक्वायर सर्टनली इन एज्युकेशन, बट वी मे नॉट रिक्वायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स इन करंट फॉर्मॅट. हं, ओके. तर ह्या गोष्टीवर प्रचंड चर्निंग व्हायची गरज आहे. हं. आणि नुसतंच अ, काय म्हणता येईल, की एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स इव्होल्यूशन जो आहे, हा कशा बेसिसवर ठरणार आहे? म्हणजे कुठल्या पद्धतीचे आपल्याला एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स पाहिजे? हे कशावर ठरणार आहे? हे 2-3 गोष्टीवर ठरणार आहे. एक जसं तू म्हणलास, की आता एआयनी बरंच डिस्रप्शन आलेलं आहे. हं. पण एआय इज जस्ट वन पार्ट ऑफ इट. ओके. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, की जो चेंज होतोय, तो जॉब लँडस्केप्स ज्या पद्धतीने चेंज होत आहे. म्हणजे आता गिग इकॉनॉमी खूप
मेन स्ट्रीम होत चाललेली किंवा होणार आहे. हो. सो कन्सेप्ट ऑफ परमनंट जॉब इज इटसेल्फ गोइंग टू गेट व्हॅनिश. हो. बरोबर आहे. म्हणजे तुला तिथे म्हणजे मला 2 वर्षाची, 5 वर्षाची नोकरी, परमनंट नोकरी ही जर कन्सेप्टच झाली व्हॅनिश, तर तू एम्प्लॉयबिलिटी आणि मग प्लेसमेंट हा हो. सगळाच मग गौण होतो ना मुद्दा. हो. बरोबर आहे. सो गिग इकॉनॉमी मेनस्ट्रीम होणार. आणि पुढच्या 5, 7, 8 वर्षात तुला ती टेक इंडस्ट्रीमध्ये आलेली दिसेल. हं. ओके. आता तुला त्याच्या ओला, उबरमध्ये ते दिसतातच आहे, की सगळे कोणीच एम्प्लॉयी नाहीये, कुणाचंच सगळेच पार्टनर आहेत. जेवढं काम करेल तेवढे पैसे. बरोबर. तू 3 ट्रिप्स कर, तुला 3 ट्रिपचे पैसे घेऊन जा. हो. आता उद्या तेच तुझ्या टेक्निकल इंडस्ट्रीमध्ये आहे ना, की हा 1.5 महिन्याचा प्रोजेक्ट आहे, हा 2 महिन्याचा प्रोजेक्ट आहे, हा 3 महिन्याचा प्रोजेक्ट आहे. राइट. तू प्रोजेक्ट कर, तेवढे पैसे कर, तुम तुम्हारे घर, हम हमारे घर. हं. अशा पद्धतीचं हे सगळं मेन स्ट्रीमिंग होणार. हो. ओके. सो गिग इकॉनॉमी एक मोठा फॅक्टर होणार आहे. दुसरा फॅक्टर जो आहे, जो अजूनही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट विचार करत नाहीये, तो म्हणजे आत्ताचं जे जेनझीज आहेत, जेन अल्फा, इव्हन मिलेनियल्स पण. ओके. हं? हे 90 वर्ष, 95 वर्ष जगणार. हं. ओके. आता तू 1 महिन्यापूर्वी जपानचा रिपोर्ट बघितला असशील तू. 1,00,000 जॅपनीज हे 100 वर्षापेक्षा जास्त आहे जिवंत. हो. आता 1 महिन्यापूर्वीच तो रिपोर्ट आलेला आहे. जर म्हणजे तिथे 100 वर्ष 1,00,000 लोक आत्ता असं तर ज्या पद्धतीने आपल्या मेडिकल फॅसिलिटीज आणि अ, हे सगळं ग्रो होतंय. म्हणजे की जो लाईफस्पॅन वाढतोय. म्हणजे ही जी जेनझीज आहे, हे 90-95 काही लोक तर 100 वर्ष जगणार. आता तुम्ही 22व्या वर्षी ग्रॅज्युएट होता. हां, तुम्हाला तर काही कुठलं पेन्शन नाही, काही नाही, काही तशी सोशल सिक्युरिटी नाहीये. हं. हो. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या सेव्हिंग्जवर किती वर्ष जगू शकता? किंवा तुमचा जो काही जर मी सामान्य माणसाबद्दल बोलतोय हां. हो. हां, खूप मोठा इन्व्हेस्टर आहे हो, आणि ते मग ठीक त्यांनी आहे. हं. तुम्ही 15 ते 20 वर्ष तुम्ही तुमच्या सेव्हिंग्जवर नीट जगू शकता. हं. ओके. आता जर 15 ते 20 वर्ष तुम्ही जर नीट जगू शकणार असाल तुमच्या सेव्हिंग्जवर, तर आज तुम्ही जर 90 वर्ष, 95 वर्ष जगणार असाल, तर तुम्हाला 70-75व्या वर्षापर्यंत काम करावं लागणार आहे. हं. 22व्या वर्षी तुम्ही ग्रॅज्युएट होता. 22 ते तुम्हाला जर 70 वर्ष काम करायचं असेल किंवा 75व्या वर्षापर्यंत काम करायचं असेल, तर तुमचा प्रोफेशनल स्पॅन किती होतो हो कामाचा? 50 वर्ष. 50 वर्ष, 53 वर्ष, 55 वर्ष. एनीवेळ सो आपण 45 ते 55 वर्ष धरून चालू. हो. हां. आज ज्या पद्धतीने एआयनी टेक्नॉलॉजी डिस्रप्शन्स होत आहेत. प्रत्येक 5 वर्षाला, 7 वर्षाला, 10 वर्षाला तुमची 5 वर्षाला तुमची टेक्नॉलॉजी बदलतीये. बरोबर आहे. म्हणजे हं. आत्ता जो मार्केटमध्ये म्हणजे भरपूर वेळा आम्ही एआयसीटीमध्ये हा विचार करतोय. आता जेव्हा एआयचं आम्ही इंटिग्रेशनचा सगळा विचार करत होतो, की आज जो मुलगा फर्स्ट इयरला जातोय, हं, तो 4 वर्षांनी नंतर तो जॉब मार्केटमध्ये उतरणार आहे. हं. आणि तोपर्यंत हे सगळं रिलेव्हंट राहणार आहे का? हं. कारण की ज्या पद्धतीने डिस्ट्रप्शन्स होत आहेत. सो हे सगळे आम्ही आत डिस्कशन करत होतो. सो आता काय होणार आहे, की रिस्किलिंग आणि अपस्किलिंगला खूप महत्व येणार आहे हं. सारखं. म्हणजे स्टुडंट विल हॅव टू कम बॅक टू स्कूल अगेन अँड अगेन. हं. ओके. पण आपले कुठलेच कॉलेजेस रेडी नाहीयेत त्याकरता. बरोबर. ना तिथला माइंडसेट रेडी आहे. ते शिक्षक पेडागॉजी, की बाबा रे तू काय 22व्या वर्षी ग्रॅज्युएट हो. जा 5-7 वर्ष, 8 वर्ष काम कर. मग परत 6 महिन्याकरता आहे. वी विल ट्रेन यू. मग परत हं. जा एक 5-7 वर्ष काम कर. परत ये. सो अशा माइंडसेट असलेल्या कुठल्याही ऑर्गनायझेशनचा, आपल्या कुठल्या इन्स्टिट्यूशनचा हं. नाहीच आहेत. ओके. सो संपूर्ण बिझनेस मॉडेल ही चेंज. तुमचं चेंज होणार आहे किंवा इव्हॉल्व्ह होणार आहे. एखाद्या वेळेस असं होणार आहे, की कॉलेजेसना मुलांकरता एक सबस्क्रिप्शन मॉडेल ऑफर करावं लागेल. हं. की बाबा रे, पुढच्या 50 वर्षाकरता वी आर देअर विथ यू. समथिंग लाइक अ प्रोफेशनल स्पाउस ऑर एन एज्युकेशनल स्पाउस, राइट. की बाबा रे, वी विल कीप यू रेलेव्हंट. हं. तुला जेव्हा वाटतं की तू इररिलेव्हंट होतोस, तू परत ये. वी विल ट्रेन यू अँड वी विल हं. एन्शुअर दॅट यू आर रेलेव्हंट. सो अशा पद्धतीचे जेव्हा मॉडेल्स तयार होतील एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, तर हे सगळंच स्ट्रक्चर चेंज होणार आहे ना मग. राइट. देन वी हॅव टू आस्क की वेदर आवर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आर रेडी फॉर इट. हं. आणि त्यावेळेसच म्हणूनच मी म्हणलं, की जेव्हा तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा विचार करा, हं. त्यावेळेस तो वरचा जो लेयर आहे मी म्हणलं, की रिसर्चचा, इनोव्हेशनचा तो किती रोबस्ट आहे. हं. हां, दॅट विल ॲक्चुअली डिफाईन हाऊ वेल यू गेट ट्रेन्ड
इन दॅट इन्स्टिट्यूट. आणि हम्म. कारण की तो जर लेअर तुमचा रोबस्ट असेल तरच ती इन्स्टिट्यूट सस्टेनेबल आहे हम्म. लॉंगर पिरियड करता. आणि बरोबर. अशा इन्स्टिट्यूट्समध्ये तुम्ही जावं. हम्म. हा हा एक महत्वाचा ऍस्पेक्ट आहे की जो आता लोक लक्षात घेत. बरोबर. हे फारच इंटरेस्टिंग आहे आणि यालाच थोडंसं एक्सटेंड करतो, जो विषय आपण पहिल्या प्रश्नानंतर सोडला. ही जी गती आहे, हम्म. या गतीमध्ये विशेषतः एआयच्या स्पर्धेत आपण ॲज अ देश पाठीमागे पडतोय का? या एआय समिटमध्ये इतके इनोव्हेशन्स बघतो. काय चायनीज ह्युमनॉइड रोबोट्स डान्स करतायत इथपासून ते तो आपण जे विकत घेतले ते रोबोट्स असतील इथपर्यंत. आपण कोप अप करू शकणार आहोत का? निश्चित हो. हं. हं? आपण मागं निश्चित पडणार नाही. हं. म्हणजे हे नुसतं म्हणायचं म्हणून नाही, हे माझं जेन्युइन कन्व्हिक्शन आहे. हं. ओके. ह्याचं सरळ आणि साधं कारण असं की आज जर तू बघितलंस तर भारतामध्ये आपण अॅन्युअली अराउंड 15 लाख इंजिनियर्स, 14-15 लाख आपण टेक्निकल स्टुडंट्स तयार करतो, म्हणजे या सगळ्या कॉलेजेसमधून जर तू बघितलंस तर. मला नाही वाटत की जगात अशी एकही कंपनी आहे की जिथं भारतीय इंजिनियर काम करतात. हं. ओके. सो वी आर पॉवर हाऊस ऑफ इंजिनियर्स फॉर द एंटायर ग्लोब. हं. ओके. जेव्हा ही सत्य म्हणजे वी हॅव ऑलरेडी ओव्हरटेकन चायना ऑन दॅट. हं. आणि सो जेव्हा ही परिस्थिती आहे त्यावेळेस इव्हेंच्युअली ह्या सगळ्यातून तुला टॅलेंट आणि चांगले प्रोजेक्ट्स येताना दिसणार आहेत. हं. ओके. आज पूर्वी इंडियन सीईओज कुठे व्हायचे? पण आज तू बघ सगळ्या टेक कंपनीजचे इंडियन सीईओज. हं. खूप हेवी इन्व्हेस्टमेंट्स इथे होत आहेत. का इन्व्हेस्टमेंट्स होतात? काल गुगलनी केवढी मोठी इन्व्हेस्टमेंट वायझॅकमध्ये अनाउन्स केली. हं. का केली? कारण की शेवटी टॅलेंट आहे इथे. हं. आणि माझा का विश्वास आहे या गोष्टीवर? कारण की मला दिसतंय की इकोसिस्टम त्या दिशेने इव्हॉल्व्ह होते. हं. ओके. सो जेन्युइनली मला असं वाटतं की वी विल नॉट ओन्ली कॅच अप, वी विल ऍक्च्युअली बी द मेन प्लेयर्स इन ड्यू कोर्स ऑफ. हं. आणि गव्हर्नमेंटच्या जर तू पॉलिसीज बघितल्या तर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज त्या दृष्टीने एनेबलिंग आहेत. म्हणजे आज एआय समिटमध्ये प्राईम मिनिस्टर स्वतः का जातात किंवा ते स्वतः इंटरेस्ट का घेत आहेत? कारण ही वॉन्ट्स टू सेंड अ मेसेज टू द हं. एंटायर कंट्री की बाबा वी आर व्हेरी सिरियस अबाउट. हं. ओके. आपण पूर्वी सेमीकंडक्टर्सची बस मिस केली किंवा आपण प्रोडक्शनची बस मिस केली. हं. पण आता ती नाहीये. आता तेही आपण करायचा प्रयत्न करतोय. हं. आणि त्यालाही चांगली गती येते. हं. ओके. सो मला असं वाटतंय की आवर लीडरशिप ॲट द टॉपमोस्ट लेव्हल इज अवेअर दॅट ऑर सेन्सिटिव्ह की वी शुड नॉट मिस दिस बस. आणि त्याकरताच हे सगळ्या पद्धतीचा प्रकार. म्हणजे आज तू भारतातलं एआय समिटचा बघितला ह्याच्या आधी एआय समिट्स झालेच ना, भारताच्या बाहेरही झाले ना. एवढं एन्थुझियाझम आणि एवढं कुठेही त्याच्याबद्दल काय म्हणता येईल एक पॉझिटिव्ह एनर्जी नव्हती. हं. भारताच्या तू एआय समिट म्हणजे आता 1-2 ह्या इन्सिडेंट सोडून दे. पण जर तू ओव्हरऑल त्या समिटचा जर इम्पॅक्ट बघितला, त्या पद्धतीचं रजिस्ट्रेशन बघितलं, अरे त्यांच्या रजिस्ट्रेशन त्यांना कोप अप करता येईना. म्हणजे दिल्लीची सगळी हॉटेल्स जॅम पॅक झाली होती. रूम मिळत नव्हते. इतकी लोकं एआय समिटला तिथे आली होती. त्याचा अर्थ काय होतो? पीपल आर व्हेरी सेन्सिटिव्ह. हं. पीपल वॉन्ट टू नो व्हॉट इज हॅपनिंग. हं. पीपल वॉन्ट टू नो व्हॉट कॅन बी डन. हं. आलं की नाही लक्षात? आणि इन मास. आणि जेव्हा हे इन मास होतं, त्यावेळेस देअर इज नो रिझन नॉट टू बिलीव्ह की आपण ह्याच्यामध्ये मागे पडू. हं. पेनल्टिमेट प्रश्न असा, की एआयचा जो बज आहे, ते सगळं ठीक आहे. आता समिटपासून आपण सगळं बोललो. थिंक बँकवरती महिन्यातील 2 व्हिडिओ एआयवरती असतात. एआयचा जितका बज आहे, तितकी एआयमध्ये जग बदलायची ताकद आहे का? तुमचा अभ्यास काय सांगतो? निश्चित आहे. हं. ओके. मंडेन जॉब्स जे आहेत, ते तर म्हणजे जे साधे सरळ जॉब्स होते, ते हं. तर आता एआय करणारच. लगेच उद्या तुला इम्पॅक्ट दिसेल का त्याचा खूप मोठा? तर नाही. अजून त्याला आपल्याला मॅच्युअर व्हायला थोडासा वेळ द्यावा लागणार. हं. आणि तिथेच मोठी अपॉर्च्युनिटी आहे, जी आपण ग्रॅब करायची गरज. हं. ओके. म्हणजे
आता जर तू विचार केला की चॅट जीपीटीनी वर्षभरापूर्वी अनाऊन्स केलं की त्यांच्या नॅशनल मेडिकल बोर्डाचे एक्झाम चॅट जीपीटीने क्रॅक केली. बरोबर आहे? हं? त्याच्यानंतर काही लगेच डॉक्टर रिप्लेस झाले का? असं नाहीये ना. म्हणजे मी भारतामध्ये पर्सिस्टंटमध्ये असताना आम्ही एक आय डॉक्टर नावाचा प्रोजेक्ट करत होतो, की जिथे किऑस्कमध्ये व्यक्ती जाईल. तो त्याला काय होतं, काय नाही, ते फक्त तो एंटर करायला चालू करेल. हं. आणि मी हे 7 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तो. हं. की बाबा रे मला इथं दुखतं. मग तो तुला काहीतरी प्रश्न विचारेल. रूल बेस्ड असेल, काही थोडंसं एआय बेस्ड असेल. आय डॉक्टर नावाने तो प्रोजेक्ट. आणि त्याच्यातून तुम्हाला एक बेसिक डायग्नोसिस मिळेल. जो डायग्नोसिस डॉक्टरकडे नंतर रेफर केला जाईल. पण तुम्ही साइड बाय साइड डिस्पेन्सिंग पण होईल. ओके. अशा एक ढोबळ संकल्पनेवर आम्ही काम करतो. पण जेव्हा आम्ही ते सगळं बघायचं चालू केलं, त्यावेळेस तो जो ह्युमन आय लागतो ना, हं, तो इट्स नॉट दॅट इझिली रिप्लेसेबल. त्यामुळे चॅट जीपीटीनी एआय आणलं आणि त्यांनी एक्झाम पण क्रॅक केली. क्रॅक केली. पण तो काही डॉक्टर लगेच रिप्लेस करू शकले नाही. ओके. आत्ता देखील जर तू बघितलंस तर आता मागच्याच आठवड्यात अँट्रॉपिकनी केवढी मोठी अनाउन्समेंट केली. हो, आणि तू बघतोयस की शेअर मार्केटचं आता काय आयटी शेअर मार्केटमध्ये काय झालं. हो. ओके. की ऑलमोस्ट झिरो कोड यू गिव्ह प्रॉम्प्ट अँड यू विल गेट अ टूल हो. काइंड ऑफ. पण इट्स स्टिल अ ब्लॅक बॉक्स ना. नोबडी इज लुकिंग ॲट पेनिट्रेशन टेस्टिंग की किती व्हलनरॅबिलिटीज आहे. म्हणजे तो प्रोडक्शन ग्रेड तो तुला एखादं ऍप्लिकेशन छोटं बनवायचं असेल तर तो निश्चित लिहून दे. पण तो प्रोडक्शन ग्रेड रेडी आहे की नाही हे कुणीतरी बघायची गरज आहे. आणि तो फिक्स करायची पण गरज आहे. त्याच्या व्हलनरॅबिलिटीज ज्या आहेत. ते पण फिक्स करायची गरज आहे ना. हो. सो इव्हेंच्युअली एआय करेल का ते करू शकेल. ओके. पण आत्ता लगेच त्यांनी एकदम सगळं उलथापालथ होणार आहे. असं काही मला वाटत नाही. ऑन द कॉन्ट्रेरी मला असं वाटतंय, की जर आपण नीट एआयचा वापर करून घेतला, तर आपण आपल्याच सिस्टम्स, आपल्याच प्रोसेसेस ह्या जास्त चांगल्या एफिशियंटली करू शकतो. आणि त्या अनुषंगाने आपण विचार करायची गरज आहे, की आपल्या ज्या गव्हर्नमेंट प्रोसेसेस आहेत, आपल्या डिलिव्हरी सिस्टम्स, ह्या सगळ्या एआयनी आपल्याला कशा वापर करून घ्या. आणि त्यामुळेच मी जेव्हा एआयसीटीत होतो, त्यावेळेस आम्ही एक कमिटी लावली होती, की एआय वेदर वी कॅन ट्रीट इट लाइक अ हॉरिझॉन्टल रादर दॅन अ व्हर्टिकल. म्हणजे काय, की आता कम्प्युटर सायन्स खाली तुम्ही एआय घेता. हं. पण आज एआय प्रत्येकाला लागणार आहे. म्हणजे मग तो तुमचा फार्मासिस्ट असो तरी त्याला एआय लागणार आहे. तो मेकॅनिकल इंजिनियर असो किंवा सिव्हिल इंजिनियर असो. सो सो एआय इज मोर ऑफ अ हॉरिझॉन्टल, कटिंग अक्रॉस. किंवा सायबर सिक्युरिटी. तू जर बघितलंस, इट्स मोर ऑफ अ हॉरिझॉन्टल. बरोबर. आयओटी जर घेतलं, इंटरनेट ऑफ थिंग्स, की सेन्सर्स आहेत, त्याच्यातून तुम्ही डेटा घेताय, डेटा अनालिटिक्स करताय. अगेन इट्स मोर ऑफ अ हॉरिझॉन्टल. कारण की आज तुम्ही मेकॅनिकलमध्येही तुम्हाला सेन्सर वापरून तुम्ही मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स या गोष्टी त्याच्या खाली येतात. हो. तुम्हाला फार्मसीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगमध्येही तुम्हाला या सगळ्या गोष्टी वापरता आहेत. हो. बरोबर आहे? सो हे हॉरिझॉन्टल्स आहेत असं मला वाटतं. आणि त्याला जर आपण त्या पद्धतीने ट्रीट केलं, तर खूप साऱ्या न्यू अपॉर्च्युनिटीज त्याच्यामध्ये निर्माण व्हायची म्हणजे निर्माण होणार आहेत. शक्यता नाही, होणार आहेत निर्माण. आणि त्याच्यातून न्यू जॉब्स पण निर्माण होणार. सो मला असं वाटतं, की आपण तो माइंडसेट चेंज करायची गरज आहे. आपण सगळ्यांना त्या अनुषंगाने ट्रेन करायची गरज आहे. आणि जर आपण ते करू शकलो आणि जे आता ज्याची सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं. हो. तर निश्चितच आपण ह्या वेव्हला राईड करू. नॉट ओन्ली राईड करू, वी विल कंट्रोल दिस वेव्ह. इंटरेस्टिंग गोष्टी आहेत सगळ्याच, पण टँजंट विषयाने शेवट करतो. यूजीसीचा मध्ये एक कायदा आला, तो पारित नाही झाला, तो पाठीमागे आला. देशभरात खूप चर्चा झाली. महाराष्ट्रात अजितदादांच्या अपघाती मृत्यूमुळे तो विषय त्यावेळी राहिला आणि पुन्हा चर्चेला थिंक बँक सारख्या व्यासपीठानं घेईपर्यंत तो विषय संपलेला होता. कोर्टानंच त्याला काहीतरी आणलं. काय नक्की काय झालेलं? काय होतं? सो बेसिकली काय झालं होतं, की यूजीसीनी एक इक्विटी रेग्युलेशन्स नावाचं एक गॅझेट नोटिफिकेशन काढलं होतं. हं. आणि
त्याच्यामध्ये काही अस्पष्टता होत्या हं. आणि त्या अस्पष्टतेमुळे एक असा अ, मी भ्रम म्हणणार नाही हं. पण एक अशी एक असा काय म्हणता येईल त्याला, एक डाऊट निर्माण झाला होता, की अ, हे सवर्णांच्या विरोधात जाऊ शकेल. त्याचे जे काही नॉर्म्स आहेत ते आणि त्याच्यामुळे कॅम्पसमध्ये या गोष्टीचा दुरुपयोग होऊ शकेल. हं. असा असा खूप साऱ्या थिंकर्सचा ते गॅझेट नोटिफिकेशन वाचल्यानंतर हं. अ, मत होतं. हं. ओके. सो त्यामुळे त्याच्यावर बराच प्रोटेस्ट निर्माण झाला आणि अ, मग ते सगळं प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने जसं तुला माहिती आहे तसं स्टे दिला. तर आता असं वाटतंय मला, की आता हे सबज्युडिस आहे सगळं. तर बघूया हे पुढे कसं मूव्ह होतं. पण ह्याच्यामध्ये मे बी हार्ट वॉज इन राइट प्लेस टू डू राइट थिंग्स. हं. पण ज्या पद्धतीची म्हणजे जार्गन किंवा लँग्वेज वापरली गेली ड्राफ्टिंगमध्ये, हं. देअर इज अ ह्यूज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. सर्टन. हा विषय संपलाय का परत येईल कधीतरी? हा विषय आत्ता तूर्त तरी पॉज्ड आहे किंवा पार्क्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. हं. आता आय थिंक मार्च 19 ला काहीतरी पुढची सुप्रीम कोर्टाने डेट हं. दिलेली आहे. मार्चच्या तिसऱ्या वीकमध्ये. हं. तर त्यावेळेस काय होईल ते आपण बघूया. पण मला असं वाटतं, की अ, जसं सरकारने ऑलरेडी क्लॅरिफाय केलेलं आहे, की कुणावरही ते अन्याय होऊ देणार हं. आणि जर काही त्रुटी असतील तर त्या भरून काढतील. हं. तर मला असं वाटतं, की सरकार सेन्सिटिव्ह होईल या सगळ्या राहील किंवा आहे सरकार सेन्सिटिव्ह. आणि सरकार जे जे जेन्युइन अप्रिहेन्शन्स आहेत लोकांच्या, जेन्युइनली भीती आहे, हं. की हे असं होऊ शकेल किंवा त्याचा दुरुपयोग असा होऊ शकेल. तर त्याच्याकरता सेफगार्ड्स जे हं. लागणार आहेत, ते मला असं वाटतं, की निश्चित येतील. म्हणजे 15-20 दिवसात 2 ॲक्सिडेंट झाले असं म्हणायचं का? हां, म्हणजे थोडंसं जर आपण मला जेन्युइनली असं वाटतं, की अटेन्शन टू डिटेल्स हं. जे आहेत, हे थोडे कुठेतरी निश्चित कमी पडलेले आहेत. हं. ओके. म्हणजे मी पण एवढे इव्हेंट्स जसं मी तुला मगाशी मी हो. करतो. त्यावेळेस तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा सीनियर पोझिशनला असाल, तुम्ही जेव्हा पब्लिक कन्झम्पशन करता काही गोष्टी जातात, त्यावेळेस कोण आहे तिथे? काय बोलतंय? त्याच्यातून काय मेसेज जाईल? नुसताच भारतात नाही, समाजामध्ये नाही, देशामध्ये देखील हं. किंवा भारताबाहेर देखील. ह्या गोष्टीचं खूप तुम्ही नीट विश्लेषण करायची गरज आहे. हं. त्याच्यावर नीट विचार करायची गरज आहे. आणि कुठेतरी येस, या ह्याच्यामध्ये अटेन्शन टू डिटेल्सला निश्चित जी कन्सर्न लोकं होती, ती कमी पडलेली आहे. त्याच्यामध्ये कुठलंही हे मान्य करण्यात कुठलाही संकोच करायची गरज नाही. सर खूप-खूप आभार. या निमित्तानं या सगळ्या गोष्टींवरती एवढी चर्चा करता आली. खूप इंटरेस्टिंग इन्साईट आमच्या प्रेक्षकांना नक्की मिळालेत आणि पुन्हा हॉर्सेस माउथ इनसाइड द होल सिस्टम काम करणाऱ्या व्यक्तीकडून तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप-खूप आभार. धन्यवाद.